बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आरक्षणासंदर्भातली। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारला सादर होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाची घोषणा होण्याची शक्यता आहे। मात्र हे आरक्षण मनोज जरांगे मागणी करत असल्याप्रमाणे ओबीसीमधून नाही तर स्वतंत्र असण्याची शक्यता आहे। मंदार गोंजारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मंदार, आरक्षणासाठी सरकारच्या वतीने काय पावलं उचलली जात आहेत आणि जरांगेंनी मागितलेल्या आरक्षणाच्या निकषांनुसार हे आरक्षण असणार आहे का? काय चर्चा आहे? मागील काही महिने महाराष्ट्राचं समाजकारण आणि राजकारण मराठा आरक्षण या एका विषयावरून ढवळून निघालं। आपण पाहिलं काय काय घडलं या आरक्षणाच्या मागणीसाठी आणि त्यानंतर राज्य सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली। संपूर्ण राज्यभरामध्ये सर्वेक्षण करण्यात आलं। जवळपास 10 ते 12 दिवस हे सर्वेक्षण चाललं आणि या सर्वेक्षणाचा जो काही डेटा आहे तो राज्य मागासवर्ग आयोगाला प्राप्त झाला आणि या डेटाच्या आधारे अहवाल तयार करण्याचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आहे। 15 फेब्रुवारीपर्यंत या अहवालाचं सादरीकरण राज्य सरकारला होऊ शकतं आणि 16 ते 18 फेब्रुवारीच्या दरम्यान राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाची घोषणा होऊ शकते। ही झाली राज्य सरकारकडून उचलण्यात आलेली पावलं किंवा उचलली जात असलेली पावलं। मात्र याचे परिणाम काय आहेत? कारण मनोज जरांगेंची मागणी आहे ती ओबीसीमधून आरक्षण देण्याची। मात्र आपल्याला जी काही माहिती मिळते आहे त्यानुसार मनोज जरांगेंच्या मागणीप्रमाणे हे आरक्षण ओबीसीमधून असणार नाही तर स्वतंत्रपणे मराठा समाजाला आरक्षणाची घोषणा या राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता आहे। आणि तसं जर झालं तर मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबत असलेले आंदोलक काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट की अशाच स्वरूपाचं म्हणजे स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला याआधीच्या आयोगाने म्हणजे जो गायकवाड आयोग होता त्यांनी देखील दिलेलं होतं, मात्र ते आरक्षण टिकलेलं नव्हतं। आता या अहवालामध्ये जो अहवाल सादर होणार आहे त्यामध्ये मराठा समाज सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करण्याचा विद्यमान म्हणजे सध्याचा जो काही संदीप शुक्रे यांचा आयोग काम करतो आहे त्या आयोगाचा प्रयत्न असणार आहे। या आयोगाचा अहवालच असा असेल की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, मात्र या मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्या अशी शिफारस या आयोगाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे। त्याप्रमाणेच राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून घोषणा येण्याची शक्यता आहे। मात्र हे सगळं याआधी देखील झालेलं आहे। गायकवाड आयोगाने देखील अशीच शिफारस केली होती। थोडंसं थांबवते। ओबीसी नेते हरिभाऊ राठोड सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सरकार आता ज्या तरतुदी करू पाहत आहे त्यानुसार ओबीसीमधून नाही तर स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे असा अंदाज सध्या दिसतोय, अशी हालचाली सध्या दिसतात। तुमची काय प्रतिक्रिया आहे सरकारच्या या भूमिकेवर? सरकारला कुठलंही स्वतंत्र आरक्षण देण्याचा अधिकार नाही आपल्या राज्य सरकारला। आपल्या राज्य सरकारला फक्त ओबीसी मधून देण्याचा अधिकार आहे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाला फक्त ओबीसी मध्ये टाकण्याचा आणि ओबीसी मधून बाहेर काढण्याचा अधिकार आहे। त्यांना सुद्धा स्वतंत्र आरक्षण द्या अशा शिफारस करण्याचा त्यांनाही अधिकार नाही आहे। त्यामुळे हे दोन्ही गोष्टी चुकीच्या होणार आहेत। तेव्हा राज्य मागासवर्गीय आयोग जे आता शुक्रे साहेबांचा आयोग आहे ते एवढं सांगू शकतात की ते ओबीसीचे क्रायटेरिया फुलफिल करतात तेव्हा त्यांना ओबीसीच्या लिस्टमध्ये टाकण्यात यावे, एवढी ती शिफारस करू शकतात। दुसरं आरक्षण द्या आरक्षण द्या असं म्हणण्याचा त्यांनाही अधिकार नाही आहे आणि त्यांनी दिला तरी राज्य सरकारला तसा अधिकार नाही आहे। त्यांना फक्त आणि फक्त ओबीसीसाठी कायदा करण्याचा अधिकार, कायदा करण्याची सुद्धा गरज नाही। या केसमध्ये काय होतं, सगळं चुकीचं होत आहे। कुठलाच कायदा करण्याची गरज नाही। ते जर ओबीसी ठरत असतील तर ओबीसी मध्ये त्यांना टाकून सब कॅटेगरायझेशन करून कुणबी मराठा लेवा पाटील पाटीदार यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे। कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला लावायला पाहिजे जेणेकरून कोणाला धक्का लागणार नाही। आणि दुसरं जे एम्पिरिकल डाटा मिळाले आपल्या बांधत्या आयोगाप्रमाणे आणि आता शुक्रेंचा पण एम्पिरिकल डाटा मिळणार आहे, कारण त्यांना हे सांगावं लागेल ना ते किती पर्सेंटेज आहेत, म्हणजे मराठा किती पर्सेंटेज हे सांगावं लागेल। ते मागासवर्गीय आहे हे तर सांगतील पण किती पर्सेंटेज मराठा आहे हे सांगावं लागेल। मग हे पर्सेंटेज जर आपल्याला मिळाले त्याचा अर्थ आपल्याला एम्पिरिकल डाटा मिळाला मग आपण
जे 27% आरक्षण आहे ते आपण वाढवून आपलं आरक्षण जे आहे 52-53 पर्यंत जाऊ शकते. मग त्यामुळे आपण जे त्या ठिकाणी आता क्युरेटिव्ह पिटिशन मुळे तुम्ही 13% आरक्षण देणार आहात, समजा क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल लागला तर, पण हे तुम्हाला तुमचा अधिकार आहे ना, तुम्ही वाढवा ना आधी. तुमचं जे जो सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे तुम्हाला सांगतो, 259/94 याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की तुमच्याकडे तुमच्याकडे जर इम्प्लिकेट डाटा असेल तर तुम्ही 50%च्या वर आरक्षण देऊ शकता. सर थोडंसं इंटरप्ट करते. तुम्ही असं म्हणताय की हे सगळं चुकीचं घडतंय. मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी सध्या माझ्यासोबत आहेत आणि त्यांनाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. मंदार, राठोड सर, तुम्ही जे सांगता आहात ते अगदी बरोबर आहे. याच पद्धतीचं आरक्षण याआधी देखील गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार दिलेलं होतं, मात्र ते न्यायालयामध्ये टिकलेलं नव्हतं, सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकलेलं नव्हतं, तो अहवाल देखील टिकलेला नव्हता. आता पुन्हा त्याच मार्गाने हे सगळं सुरू आहे, त्यामुळे फक्त वेळ काढूपणा होतो आहे असं म्हणायचं का, किंवा मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक होऊ शकते असं म्हणायचं का? काय वाटतं तुम्हाला? अगदी बरोबर. वेळ काढूपणा करून फसवणूक करण्याचं मागच्या वेळेस जे SCBC दिलं होतं 2 वेळा, 2016 साली आणि 2018 साली, हे तुम्हाला सांगतो शुद्ध फसवणूक. एवढी फसवणूक, जनतेची फसवणूक, सुप्रीम कोर्टाची फसवणूक केली तुम्ही. SCBC नाव दिलं, SCBCचा अर्थच OBC होतो. तुम्ही त्याला म्हणजे त्याला मराठी नाव पण दिलं नाही, तुम्ही लॉंग फॉर्म सांगितलं नाही, तुम्ही SCBC शब्द वापरला. तुम्ही एवढा मूर्ख बनवला लोकांना. आणि सर्वोच्च न्यायालय आणि तीच केस तुम्ही आता तुम्ही म्हणता की क्युरेटिव्ह पिटिशन आहे. उद्या जर क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये आम्ही सांगितलं हे मूर्ख बनवलं होतं मागच्या वेळेस SCBC, हे याच्यात क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा लागू शकत नाही. हे तर शुद्ध मूर्खपणा आहे. आणि एवढं म्हणजे अरे SCBC म्हणजेच OBC बाबा, दुसरं काही नाही आहे. म्हणून तुम्ही मागच्या वेळेस मूर्ख, हे बघा तुम्ही एक वेळ 2 कर मूर्ख बनवाल, सदा आणि सदा का तुम्ही मूर्ख बनवत राहाल का या समाजाला आणि मराठा समाजाला? त्यामुळे माझी विनंती आहे, आपल्याला आरक्षण देता येईल, मराठ्यांना आरक्षण देता येईल. जे बांटा आयोगाप्रमाणे तुम्ही आरक्षण वाढवून द्या, सब करेक्शन करा, कोणाला धक्का लागणार नाही. माझा फॉर्म्युला नाही येतो, तो फॉर्म्युला आहे कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला, त्याला तुम्ही भारत रत्न दिले आहे. केवळ त्या फॉर्म्युलावर भारत रत्न त्याला मिळालेला आहे. सिंपल गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्रात यापूर्वी राठोड सर तुम्ही आता दोघांनाही थोडंसं थांबवते. मराठा महासंघाचे नेते राजेंद्र कोंढरे सध्या आपल्यासोबत आहेत. राजेंद्र सर नमस्कार. सध्या राज्यामध्ये ज्या हालचाली सुरू आहेत त्यानुसार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे. म्हणजे जी मागणी आहे की OBCतून आरक्षण दिलं पाहिजे, त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका सध्या सरकारची दिसते आपल्याला, तशा हालचाली दिसत आहेत. तुमचं काय मत आहे? मराठा महासंघाची काय भूमिका आहे? बघा, म्हणजे OBC आणि SCBC हा खरा शब्द एकच आहे. पहिला गोष्ट मगाशी हरिभाऊंनी सांगितलं तो बरोबर आहे. दुसरा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल येतोय का प्रतिकूल हा पण पहिला पाहावा लागेल. त्याच्या अगोदरच आपण अशा प्रकारची मांडणी करणं मला वाटतं थोडंसं अडचणीचं होऊ शकतं. सर्वप्रथम आयोगाचा अहवाल आला पाहिजे आणि राज्य सरकार जर विधिमंडळामध्ये अधिवेशन घेत असेल तर या अगोदर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण प्रश्नी जो निकाल दिलाय त्या निकालातले निष्कर्ष महत्वाचे लक्षात घेऊन तशी प्राप्त परिस्थिती राज्य सरकारला सिद्ध करून देऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा लागेल. आता ह्याच्यामध्ये अडचण नेमकी काय झाली की जर सरसकट मराठ्यांचा OBCत समावेश करायचा असेल तर तो 19% आरक्षणामध्ये करावा लागेल आणि 19%मध्ये नियर अबाउट 537 जाती आहेत. त्यामुळं हा प्रश्न OBC नेत्यांशी बोलून एकत्र पद्धतीने तो चर्चा करून तो सोडवावा लागेल. कारण तिथेही जरी प्रवेश केला तरी मराठ्यांना सरसकट एवढ्या मोठ्या लोकसंख्येला ते आरक्षण पुरेसं पडणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळण्यासाठीची तरतूद विधिमंडळाने त्या पातळीवर वैधानिक पद्धतीने टिकेल अशा पद्धतीने निर्णय घेणं अपेक्षित आहे.
हाच मुद्दा घेऊन मी हरिभाऊ राठोड यांच्याकडे जाते. सर, जसं आता कोंढरे म्हणाले की जरी सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यायचं झालं तरी 19% एवढा मोठा समाज समाविष्ट केला जाऊ शकत नाही. दुसरीकडे ओबीसी वर्गाचा सुद्धा या गोष्टीला प्रचंड विरोध आहे, मराठ्यांना समाविष्ट करून घेण्याचा. एक ओबीसी नेते म्हणून या पेच प्रसंगाकडे तुम्ही कसं बघता? राठोड सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हरिभाऊ राठोड यांच्याशी आता आपला संपर्क होऊ शकत नाहीये. मी पुन्हा एकदा राजेंद्र कोंढरे यांच्याकडे जाते. सर, मराठा आरक्षणाचा म्हणजे मराठा आरक्षण सर्वेक्षणाचा जो अहवाल आहे 15 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. याच्या आधी गायकवाड समितीच्या आधारे सुद्धा अशा पद्धतीचं आरक्षण दिलं गेलं होतं जे न्यायालयीन पातळीवरती टिकू शकलं नाही. जसा प्रश्न मगाशी मंदारने विचारला हरिभाऊ राठोड यांना, तोच प्रश्न पुन्हा तुमच्याकडे घेऊन येते की मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे, अशी काहीसा मतप्रवाह सध्या निर्माण होतोय. बघा, 2 प्रश्न आहेत की मराठा आरक्षण कोणत्या कारणावर फेटाळलं, तर हे सगळ्यात लोकप्रतिनिधी जसे आहेत तसं शिक्षण आणि नोकरीतलं प्रतिनिधित्व हे लोकसंख्येमध्ये मोजण्याचं जे प्रमाण सर्वोच्च न्यायालयाचं होतं ते 100% ऐवजी त्यांनी 48% खुल्या जागांवर मोजलेलं आहे. आता हा फॉर्म्युला देशामध्ये कायदा म्हणून ज्यावेळेस लागू होतो त्याचा फटका ओबीसीतल्या प्रगत जातींना सुद्धा बसू शकतो. त्यामुळे तो जो प्रश्न आहे की पर्सेंटेज फॉर्म्युला जो सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सेट असाइड झाला तर मराठा आरक्षणाचा मार्ग एक मोठ्या प्रमाणात त्यातलं बाहेर निघू शकतो. आता प्रश्न कोणता आहे की 50% पुढचं आरक्षण देण्यासाठी जर विशेष अपवादात्मक परिस्थिती मागच्या वेळी सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये ती सिद्ध करता आली नाही, त्याची मांडणी करता आली नाही आणि त्यावेळेस फक्त 45,000 लोकांचंच फक्त त्याच्यामध्ये सर्वेक्षण झालेलं होतं. आता नियर अबाउट माझ्या माहितीप्रमाणे 3 ते 3.5 कोटी लोकांचं सर्वेक्षण याच्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे त्या अहवालातले निष्कर्ष आल्यानंतर विधिमंडळाच्या सदस्यांनी जे सर्वांनी एकत्र बसून त्याच्यावर निर्णय घेऊन हा विषय गोड बोलून सगळ्यांशी मार्गी लावला पाहिजे, अन्यथा परत राज्यामध्ये याच्यावरनं संघर्ष होण्याची शक्यता आहे. कोंढरे सर, आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांनाही आपल्याशी बातचीत करायची आहे. मंदार. कोंढरे सर, ही आरक्षणाची मागणी सातत्याने राज्य सरकारकडे होते, ओबीसीच्या अंतर्गत असेल किंवा स्वतंत्र आरक्षणाची मागणी असेल, पण सगळ्यांना ठाऊक आहे की यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागणार आहे. म्हणजे ओबीसीमध्ये जर द्यायचं झालं तर त्याची मर्यादा वाढवावी लागेल आणि स्वतंत्रपणे द्यायचं झालं तर त्यासाठी वेगळ्या काही गोष्टी कराव्या लागतील आणि हे सगळं जे आहे ते केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतं. केंद्र सरकारच्याकडे मग ही मागणी करायला हवी असं वाटतं का तुम्हाला? नाही, हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे आणि राज्य सरकार अशा प्रकारचं आरक्षण ओबीसीचं सरकारला देण्याचा अधिकार आहे, तो राज्यापुरता आहे. मूळ प्रश्न कुठं आहे की आत्ता जे 52% आरक्षणातलं 32% आरक्षण ओबीसीचं उपप्रवर्ग करून दिलेलं आहे, याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे हे डिस्ट्रीब्युशन प्रॉपर लोकसंख्येच्या प्रमाणात झालेलं नाही आणि त्यामुळं काय झालं की ज्यांनी अतिरिक्त आरक्षण व्यापलेलं आहे त्या प्रवर्गातले घटक ते आरक्षण काढून घ्यायला किंवा सोडायला तयार नाहीत. किंबहुना मराठा समाजाला ओबीसीच्या प्रवर्गात आतमध्ये घ्यायला सुद्धा त्यांचा विरोध आहे. त्यामुळं अशी एक मोठी अडचण राज्याच्या पुढे अशी आहे की ओबीसी त्यांचा हक्क पण सोडत नाहीत आणि व्यापलेलं जास्त आरक्षणही सोडत नाहीत आणि मराठ्यांना आरक्षण जर संरक्षित पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जी परिपक्वता आपल्याला सगळ्यांना दाखवावी लागेल ती सुद्धा आता व्हायला तयार नाही. त्यामुळे एक मोठा किचकट प्रश्न ह्या अहवालाच्या निमित्ताने बाहेर आल्यानंतर ती परिस्थिती आपल्याला हाताळावी लागेल. कोंढरे सर, परिपक्वता म्हणजे काय? बरं, बघा, याच्यामध्ये ओबीसी नेत्यांनी परिपक्वता म्हणजे काय? आता जे ओबीसीना आरक्षण लागू होतंय त्याच्या अंतर्गतच मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ते पुरेसं आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, याच्यामध्ये काय झालेलं आहे की ओबीसीना 19% आहे आणि जी बाकीचे उपप्रवर्ग आहेत त्यांच्याकडे 11% आरक्षण आहे. हे 30 आणि प्लस एसबीसीचं 2 असं 32% रिझर्वेशन आपल्या राज्यामध्ये आहे. या 32 मध्ये बाठिया कमिशन मगाशी हरिभाऊ राठोडांनी सांगितलं की त्यांचं पॉप्युलेशन 37% आलेली. मग 37%च्या जर निम्म आरक्षण जर आपण धरलं तर नियर अबाउट ते 19 ते 20%च्या आसपास राहिलं तर वरचे 10% मराठ्यांना ते रिकामे होऊ शकतात. पण आज पॉलिटिकल लेवलला जर हा विषय घेतला तर सगळ्या विधिमंडळातल्या
मागचे जे काही आरक्षणावरची भाषणं झाली त्यावेळेस याच्या मेरिटवर कोणतेही पक्ष याच्यावर चर्चा करायला तयार नाहीत. त्यामुळं राजकीय लोक ह्याच्यातली सावधपणाची भूमिका घेत असताना ह्या विषयावर जर मार्ग काढायचा असेल तर ओबीसी नेत्यांनी सकारात्मकता दाखवली तर वन प्लॅटफॉर्म हा विषय काही टप्प्यांमध्ये मार्गी लागू शकतो असं मला वाटतं. निश्चित म्हणजे राजेंद्र कोंढरेजी तुम्ही सांगता त्याच्याप्रमाणे सामोपचारानं या सगळ्यावरती मार्ग काढावा लागेल. कायदेशीर पेचप्रसंग यामध्ये निर्माण होऊ शकतात. त्यासोबतच सामाजिक स्तरावरती कोण काय भूमिका घेत आहे यावर सुद्धा आरक्षणाचा पुढचा प्रवास किंवा पुढची दिशा ठरू शकते. आपले आभार. आपण एबीपी माझाशी संवाद साधला त्याबद्दल आणि मंदार गुंजारी आपल्याला अपडेट देत होते. मंदार तुमचेही आभार. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली.